डोमेग्राम लीळेंच्या आजच्या 9व्या सत्रामध्ये आपण घेत आहोत उत्तरार्ध 151 क्रमांकाची लीळा अक्षतृतीये लहामायसा आणि उदकपान। अक्षतृतीया निमित्ताने लहामायसांनी जे उदक स्वामींसाठी आणलेलं आहे त्याचा स्वीकार स्वामींनी केला। अक्षतृतीयेचा दिसी लखुबाईसी गोसाव्यांसी विनविले। अक्षतृतीयेचा दिवस आणि आमच्या स्वामींना लखुबाईसांनी विनंती केली, जी मी गोसाव्यांचा ठाई अक्षतृतीया करीन। म्हणजे अक्षतृतीयाचा जो सण आहे तो आम्ही कर्मराटीमध्ये असताना आम्ही घरी त्या सणाच्या निमित्ताने जे जे काही करतो ते आज आम्हाला स्वामींच्या ठिकाणी करायचं आहे असं ते म्हणाले। विनंती केली, गोसावी विनवणी स्वीकारली। स्वामींनी त्यांच्या विनंतीचा स्वीकार केला। मग तीही उपहारू निफजविला। त्यांनी उपहारासाठी पदार्थ वगैरे तयार केले। गोसाव्यांशी मर्दना मादने झाले। स्वामींचं मर्दना मादने झालं। पूजा सुरू झाला। गोसाव्यांशी आरोगणा झाली। भोजन झालं स्वामींचं। गोसाव्यांशी वान घागरी ऐसे ओळगविले। वान घागरी म्हणजे वान माहिती आहे ना, वान देतात। मग अक्षतृतीयेला मडकं देत असतात। त्या मडक्यामध्ये काही वान वगैरे ठेवून ते मडकं अर्पण करण्याचा विधी त्या ठिकाणी कोणी केलेला आहे? लखुबाईसांनी केलेला आहे। वान घागरी ऐसे ओळगविले। ओळगविले म्हणजे अर्पण केले। तेव्हा लहामाईसे दुःख करू लागले। आता इथे लखुबाईसा आणि लहामाईसा असे दोघी जणी आहेत बरं का। लखुबाईसांनी विधी केला आणि लहामाईसा दुःख करू लागल्या। का दुःख करू लागल्या? ये लखुबाईसे सदैवे। ह्या लखुबाईसा किती सदैव आहेत। येही गोसाव्यांचा ठाई आख तीज केली। ह्यांनी स्वामींच्या ठिकाणी अक्षतृतीयेचा सण हा साजरा केला आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं? स्वामींना हे मडकं किंवा ते काय वान घागर हे अर्पण केलं। गंधक्षता लावली, पुष्प समर्पण केले, सगळं त्यांनी देवाला विनंती केली। स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला। मग त्यांनी वस्तू अर्पण केल्या, त्याचाही स्वामींनी स्वीकार केला। ही सगळी ही व्यक्ती कशी आहे? भाग्यवान आहे। मी देवाला अर्पण करावं तर माझ्याकडे अर्पण करायला काहीच नाही। जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपल्याकडे आपलं स्वतःचं काहीतरी असलं पाहिजे। तुम्ही मंदिरात येत आहे तर दुसऱ्यांच्या झाडाची फुलं तोडून आणली आणि आम्ही फुलं वाहिली म्हणून तुम्ही हे बाळगला, ते चालत नाही। तुम्ही स्वतः ते विकत घेतलं पाहिजे तुमच्या पैशाने, त्याला दान म्हणतात। नाही तर तुम्ही ज्यांची फुलं तोडून आणली त्याला त्याचं फळ मिळतं, तुम्हाला काय मिळत नाही। तुम्हाला फक्त ट्रॅव्हलिंग चार्जेस मिळेल तुम्हाला तिथून फुलं इथे आणल्याची। बाकी फुलं वाहिल्याचं जे काही गोमटं आहे ते फुलांचं गोमटं त्याला मिळेल। परंतु या ठिकाणी आपल्याला हा भाग एक लक्षात घ्यायचा आहे, आपल्याला जे समर्पण करायचं ते आपलं स्वतःचं समर्पण असलं पाहिजे। जसं मी अनेक वेळा सांगतो की फुलं तोडून वाहण्यात काय अर्थ आहे? रोज आपल्या डोक्याचा एक केस असा ओढून काढायचा आणि तो देवाला व्हायचा, वाहू शकाल का? ते जैन समाजाची जी दीक्षा असते ना त्याच्यामध्ये एक एक केस असा ओढून काढतात। जो दीक्षार्थी व्यक्ती आहे तो प्रसन्न असतो, पण डोळ्यातनं पाणी येतं, कारण की ते दुःख खूप असतं, ते डोळ्यातनं पाणी येतं त्यांच्या, तरी हसतात, प्रसन्न असतात। हे आपल्याला करायला जमेल का? नाही जमणार। म्हणून आपण रोज काय करतो? आपल्याला दुःख नको म्हणून फुलांच्या झाडांना आपण दुःख देतो। आपल्याला समर्पण आपलं स्वतःचं करता आलं पाहिजे। फुलांचा सुगंध तुम्ही तर हे करालच, पण तुमच्या भक्तीचा सुगंधाचं काय? ते तर काम चालू होणार आहे। ते भक्तीचा तुमच्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरणार, लोक प्रसन्न होणार, पण देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला तुमच्या भक्तीचा सुगंध तुम्हाला हे करावं लागेल। त्याचं काय? ते दिलं पाहिजे। आमचे स्वामी भटोबासांच्या आवडीमुळे प्रसन्न होत होते, आवडीमुळे प्रसन्न झालेले होते। श्रीप्रभूंचं वस्त्र दाखवलं म्हणून प्रसन्न झालेलेच आहेत, परंतु खरे प्रसन्न स्वामी प्रसंगोचित त्यांनी तो विधी त्यांना बरोबर कसा सुचला म्हणून ते प्रसन्न झालेले आहेत। एखादी समजा आई आहे ती एकदम नाराज आहे, उदास आहे, रडते आहे,
आणि तिची छोटीशी मुलगी येऊन जर का तिला समजवायला लागली तर आई लगेच हसते, तिला कौतुक वाटतं. तिचं जे मेन दुःख टेन्शन आहे ते काही गेलेलं नाही, ते तर आहे तसंच, पण तिला कौतुक वाटतं माझी एवढीशी मुलगी, तिला बरोबर कसं समजतं की मला कसं समजवायचं, मला कसं हे करायचं, या दुःखातनं बाहेर काढायचं, ती कशी काय बोलते आहे. म्हणजे त्या आईला त्याचं कौतुक एवढं होऊन जातं की तिचं मूळ दुःख ती विसरून जाते. परमेश्वर ज्यामुळे उदास होते स्वामी ते उदास ते विसरून गेले. पण इथे भट्टोबासांकडे स्वामींनी लक्ष दिलं, जाऊ द्या, कुठल्या तरी जीवाच्या अकृत्यामुळे परमेश्वराला खंती आली, उदास झाले, तो जीवाचं जाऊ दे, पण इथे जो समोर जीव उभा आहे त्या जीवाने तर असं कृत्य केलं की आम्ही प्रसन्न झालो ना. बरोबर तुम्हाला स्वामींना म्हणजे स्वामींनी सुद्धा प्रश्न विचारला, हे तुझं काहीच आहे ना स्फुरले, तुम्हाला स्फुरलंच कसं काय हे इतक्या पटकन. देवाला आश्चर्य, कारण की देवाने एवढे जीव बघितलेले आहेत की त्या जीवासंदर्भातला देवाचा अनुभव काही चांगला नाही आहे, की देवाने सांगितलं आणि पटकन त्यांनी केलं असं नाही आहे. सांगितलं एक आणि केलं एक असाच अनुभव आहे. खूप कमी जीव असे देवाला भेटतात की जे सांगितलं तेच. आणि इथे भट्टोबास या सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट बसतात एकदम. म्हणून स्वामींना पण आश्चर्य आहे. तर ते आश्चर्य याचं आहे की त्या काळामध्ये नेमकं काय केलं पाहिजे हे काही देवाने कुठे ट्रेनिंगमध्ये सांगितलं आहे का, त्यांना निरूपणात सांगितलेलं आहे का, प्रवचनात सांगितलं आहे का, कधीच नाही सांगितलं. मग तरीसुद्धा ह्यांनी बरोबर हेच कसं काय केलं, तर तो एक भाग महत्त्वाचा आहे. कधी कधी असं असतं की समजा कधी कधी काही गोष्टीचा मलासुद्धा कंटाळा येतो किंवा काहीतरी समजा उदासी असते, आता काय करायचं म्हणजे काय असं सुचत नसतं. आणि त्यावेळेला मला अशा कुठल्या तरी व्यक्तीचा फोन येतो की त्याच्यामध्ये ते धर्म चर्चा करतात. कधी कधी तर अशा लोकांचा फोन येतो की त्यांचं ऐकत राहावं. आमच्याकडे असेही काही फोन येतात ग्रस्त लोकांचे बरं का, की ते ग्रस्त लोक चिंतन करतात आणि मग ते बोलतात की मी या वचनावर असं चिंतन केलं, ते त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोला. म्हटलं मी नाही बोलणार, तुम्ही बोला, मला तुमचं चिंतन ऐकू द्या, काय चिंतन आहे तुमचं. म्हणजे कधी कधी त्यांचं चिंतन इतकं सुंदर असतं की ते ऐकत राहावं. आणि जे आपल्याला कंटाळा आलेला असतो, आळस आलेला असतो, उदासी आलेली असते, ती निघून जाते. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा होतं बरं का. म्हणजे परमेश्वर बरोबर काय करतात, तो योग घडवून देतात. तुमच्यापर्यंत ज्ञान आलं म्हणजे परमेश्वर आले, धर्मचर्चा झाली म्हणजे परमेश्वर आले, परमेश्वर आले म्हणजे सगळं दोष निर्दोष झाले सगळे. म्हणजे तिथे काहीच दोष राहत नाही. म्हणजे अशा प्रकारचं जे काही कृत्य आहे ते आपलं असलं पाहिजे, आपल्या आयुष्यामध्ये असं घडलं पाहिजे. तुम्ही कधी नैराश्यामध्ये असाल, तुम्ही कधी कुठल्या दुःखामध्ये असाल, त्यावेळी तुम्ही लीळा ऐका एखादी देवाची. मला त्या दिवशी कोणी सांगितलं की आम्ही कितीतरी महिने डिप्रेशनमध्ये होतो आणि खूप कसं तरी आयुष्य झालेलं होतं एकदम. त्यावेळी त्यांच्या कोणीतरी नातलगांनी लीळा पाठवली त्यांना रेकॉर्डिंग, आणि तेव्हापासून मी रेकॉर्डिंग ऐकायला लागलो. इतकं ते आयुष्य एकदम चांगलं वाटायला लागलं. आता आम्ही खूप एकदम आनंदात आहोत. रोज प्रवचन ऐकतो, रोज स्मरण करतो, देवाला पण वेळ देतो. त्याच्यामुळे आमचं आयुष्य पण खूप सुंदर झालेलं आहे. म्हणजे हे काय आहे, परमेश्वराचा आपल्या आयुष्यामध्ये प्रवेश हा आपल्या आयुष्याला खूप चांगलं बनवू शकतो. साधी गोष्ट, हे झाडं आहेत त्याच्यावर तुम्ही एक पाणी फवारा असं पायपाने, लगेच ते झाडं टवटवीत दिसायला लागतात, तुम्हाला छान वातावरण झालेलं दिसतं, सुगंध येतो मातीचा. मग परमेश्वर जेव्हा आपल्या आयुष्यात येतील तेव्हा किती सुंदर सगळ्या गोष्टी होणार आहेत. हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून आपल्याला हे दुःख सतत असलं पाहिजे की कुणीतरी काहीतरी चांगली क्रिया करतो आहे, कोणाची तरी पंगत आहे, कोणीतरी विधी करतो आहे, कोणाची पंगत नाही पण तो सेवादास्य करतो आहे. आपण म्हणतो की हां हे नेहमीच पुढे पुढे करतात, बरोबर, हां यांनाच चांगलं बनवता येतं, हेच नेहमी तिकडे देवाजवळ तेच असतात. कचरा काढायचं पण हे स्वतः कोणाला झाडू देत नाहीत. आपली वृत्ती अशी आहे, कोणी काही चांगलं काम करत असलं हां उगाच डोळे लावून बसतात गाठी घेऊन, स्मरण तर काय नाही, उगाच नाटक करतात मंदिरात येऊन. आपली वृत्ती ही आहे. ही वृत्ती या ठिकाणी लहामाईसांची नाही आहे. लहामाईसा म्हणतात ही बाई भाग्याची आहे, माझ्यापेक्षा तर खूप भाग्याची बाई आहे की देवाच्या ठिकाणी हिला पूजन घडतं आहे. नुसतं घडतं नाही तर देव स्वीकारतात आनंदाने, प्रसन्नतेने. स्वामींचं श्रीमुख प्रसन्न आहे. म्हणजे ही बाई किती भाग्याची. मला जर का व्हायचं झालं तर माझ्याकडे स्वतःचं व्हायला काहीच नाही आहे.
जर का नाही आहे तर वाहू शकत नाही, दुसऱ्याचं वाहून चालणार नाही, मग माझ्याकडनं विधी घडणार नाही, म्हणून ती बाई दुःखी आहे. यानंतर ती ऐसे दुःख करू लागली. मग स्वामी म्हणतात त्यांना, बाई येही येत आख तृतीया केली तुम्ही न कराते काही. आता तिची जी बुद्धी आहे की मला अक्षतृतीया करायचीच आहे, आता देवाने जरी म्हटलं की बाई येत तैसे काही नाही, स्मरणे चिंतने आठवणे मनने कीर्तने पूज्य भज्य किंगा, देव काहीसेन पूजावा भजावं न लगे, हे देव सांगू शकत होते, परंतु सांगितलं नाही, कारण की ती सामान्य बाई आहे. त्यांच्याकडे ज्ञान जे आहे परिपूर्णता नाही आहे ज्ञानाची. हे वचन स्वामी भट्टोबासांना सांगतात, पण लामाईसांना मात्र सांगत नाही. फरक आहे भट्टोबासा आणि लामाईसांमध्ये. त्या दिवशी मी हे टाकलं होतं एका ठिकाणी की देव काहीसेन पूजावा भजावा न लगे. लोकांच्या डोक्यावरून गेलं ते, लोकांनी त्याच्यावर आक्षेप घेतले, माझ्या टाकण्यावर आक्षेप घेतलेत, परंतु आक्षेप कोणावर आला? तो वाक्य कोणाचं आहे? आपण कोणाला आक्षेप घेतो हेच कळालं नाही. ते वाक्य श्रीमुखीचं आहे. त्या वाक्याला विरोध करणं म्हणजे देवाला विरोध करणं आहे. त्या वाक्याला खोटं ठरवणं म्हणजे देवाला खोटं ठरवणं आहे. देवानी मुद्दा तो सांगितला आहे, माझं भजन पूजन तुम्ही या वस्तूच्या माध्यमातून करू शकतच नाहीत, बिलकुल नाही करू शकत. तुम्ही एखाद्या लहान मुलीला प्लॅस्टिकचा गॅस आणून दिला शेगडी, ती खुश होईल की नाही होईल? खुश होणार ती. आणि तीच प्लॅस्टिकची शेगडी तुम्ही एखाद्या बाईला हुंड्यात दिली किंवा आयर म्हणून दिली, खुश होईल का ती? सांगा मला. आहेर म्हणून दिलं लग्नात, एखाद्या प्लॅस्टिकचा फ्रीज दिला घेऊन, लहान मुलीला दिलं तर खुश आहे, मोठ्या मुलीला दिला तर ती खुश नाही होणार. ती हे काय आहे, मला याची गरज नाही आहे, जे खरं आहे ते द्या. तसं तुम्ही जे फुलं वाहता, तुम्ही जे पण काय वाहता, हे परमेश्वर त्याच्या पलीकडचे आहेत. परमेश्वर आहेत, आणि तुम्ही जे वाहता ते प्रपंच आहे. आपण परमेश्वराला प्रपंचाच्या माध्यमातून खुश करू शकतो का? प्रपंचाच्या माध्यमातून परमेश्वराचं पूजन करू शकतो का? ही एक वैचारिक पातळीच आपल्यामध्ये आली पाहिजे. पहिले नाही करू शकत आपण. देवाला प्रपंचाच्या माध्यमातून प्रसन्न नाही करू शकत, कारण की आमच्या पंथामध्ये सुरुवातच तिथून होते. आम्हाला जे काही निर्णय शिकवले गेले, मामाजींनी आम्हाला संवत्सरला वांबोरीचे निर्णय शिकवलेत, त्या निर्णयाची 1 एप्रिलला सुरुवात होतात. ते 1 एप्रिलला पहिला विषयच असतो की अनादीचे 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. आमच्या ज्ञानाची सुरुवातच तिथून करतात आमची गुरुजन वर्ग, की जीव वेगळा, देवता वेगळा, प्रपंच वेगळा, परमेश्वर वेगळे. आणि जीव, देवता, प्रपंच, प्रपंच नाशिवंत आहे. प्रपंच म्हणजे दुःखरूपता, पापमूळता, अनित्यता असं आहे. आता हे सगळा प्रपंच आहे आणि तो भैरव स्वरूपी आहे, मायेच्या अधीन आहे, वगैरे वगैरे. आता त्याच्या माध्यमातून परमेश्वर हे जीव, देवता, प्रपंचाला वगळून, जीव प्रपंचाला पास करून, क्रॉस करून आम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. बरोबर आहे? मग परमेश्वर वेगळे, प्रपंच वेगळा, जीव वेगळा, देवता वेगळ्या, हे सगळं वेगवेगळं आहे. ते प्रपंचाच्या माध्यमातून देवाला कसा तुम्ही प्रसन्न करणार? तुमच्या प्रपंच वाहिल्याने देव कधीच प्रसन्न होत नाहीत. ते वाटलंच तर देवाला जाऊन विचारा तुम्ही. देव केवळ आणि केवळ तुमच्या आवडीमुळे प्रसन्न होत असतात. तुम्ही काही द्या, आमच्या भाईदेव व्यासाने आवडीपूर्वक दिलं म्हणून देव प्रसन्न झाले. जे काही द्यायचं ते आवडीपूर्वक द्या, तरच परमेश्वर प्रसन्न होतात. आमच्या माहीम भट्टांनी आवडीपूर्वक गुळ वाहिला म्हणून देवाला देव म्हणतात गुळ गोड आहे म्हणे. अहो गुळ गोडच असतो ना, परंतु तरी गोड का म्हणतात? कारण की त्याच्यामध्ये आवडीचा गोडवा आहे त्याच्यामध्ये. तुम्ही लीळा या सगळ्या वाचून काढा, बघा कोणी कोणी समर्पण केलंय, तिथे किती कोणाची काय आवडी आहे. आमचे स्वामी उभय हाटवटी या बीजे करतील, आंदवन हाट एकांकातली लीळा, ज्यूत क्रीडा. आणि स्वामी एखाद्या खानावळीमध्ये जातात, तिथे ते लोक स्वामींचं स्वागत करतात, स्वामींना बसवतात, सगळं मर्दना मादने सगळं भोजन दिलं जातं. विकत भोजन आहे बरं का ते. स्वामी त्या बदली त्यांना काहीतरी द्रव्य देतात, ज्यूतामध्ये जिंकलेलं द्रव्य त्यांना देतात काही, आणि बाकीचं दान देतात. आणि स्वामी
एकांक काळामध्ये घडलेली घटना सन्निधानातल्या भक्तांना आत्ता सांगताना म्हणतात की बाई ते आरोगणा अनुरागासारखी आहे, म्हणजे ते पैशाचं मोल नाही आहे त्याला. आपण म्हणतो ना की 100 रुपयाच्या मानाने भाजी चांगली आहे बरं का, आपण पैशाचा आणि जेवणाचा टेस्ट ह्याचं आपण मूल्यमापन करत असतो. पण स्वामी म्हणतात इथे पैशाचं मूल्यमापन नाही, ते अनुरागासारखी होय, म्हणजे त्यांची जी क्रिया आहे त्याच्यामध्ये इतकी आवडी आहे, त्याच्यामध्ये ते व्यवसाय म्हणून आपल्याला तसं सेवा करतायत असाही भाग नाही आहे, किंवा आम्ही पैसे देतोय तेवढे म्हणून ते तसं देतात असंही नाही. त्यांच्याकडे ती आवडी आहे, एकदम स्वाभाविकपणे आवडी आहे, त्यांच्या क्रियेमध्ये ती स्वाभाविकता आहे. म्हणून स्वामी खास उल्लेख करतात त्यांच्या क्रियेचा, त्यांच्या त्या मूल्याचा हे नाही करत. तर आमचे स्वामी त्या ठिकाणी काय केलेत आहेत, त्यांच्या आवडीचा उल्लेख करतात. परमेश्वर आवडीचा उल्लेख जो आहे तो लक्षात ठेवतात, तो आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे लीळाचरित्राच्या माध्यमातून माहीम भटांनी भटोबासांनी. तो याच्यासाठीच की आम्ही पदार्थ देऊन मोकळं व्हायचं नाही आहे. काही लोकांना असं वाटलं की काहीसेन भजावं पुजावं लागे म्हणजे लोक कोणीच मार्गात जाणार नाही, भजन पूजन करणार नाही वगैरे वगैरे. माझं म्हणणं असं आहे की भजन पूजन तर करा, परंतु त्याच्यामध्ये आवडी ठेवा की तुमचं ते भजन पूजन प्रत्यक्ष देवाला तुम्ही देवापर्यंत पोहोचेल अशा प्रकारची आवडी आपली असली पाहिजे. परंतु तुम्ही नुसतं असं लक्षात नका ठेवू की मार्गात आम्ही पंगत दिली, पंचावतार केला आणि झालं म्हणजे आम्ही गंगेत गोडे नाले असं अजिबात समजू नका. तुमची पंगत तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुमचे कष्टसुद्धा तिथे पाहिजेत, आवडी पाहिजे, अहंकार रहितता पाहिजे, नम्रता पाहिजे, विनम्रता पाहिजे, देवाला प्रार्थना पाहिजे, या सगळ्या भरपूर गोष्टी लागतात. तुम्हाला वाटतं की पंगत करायची म्हणजे लसूण कांदा बटाटे हे लागतात, नाही. इथे परमार्गात जेव्हा क्रिया करायची असते तेव्हा तुम्हाला विनंती, प्रार्थना, आवडी हे सगळं लागतं. दोषरहितता पाहिजे, प्रार्थना देवाला पुन्हा पुन्हा केली पाहिजे. तुमच्याकडे काही जरी नसेल तरी परमेश्वर तुमच्याकडनं ती क्रिया घडवून घेतील. मी सांगितलं ना, संवत्सरला एक जण होत्या, साधाबाईच नाव होतं त्यांचं. त्यांची पंगत म्हणजे पूर्ण वर्षभराची जी काही कपाळाला दक्षिणा मिळायची त्या काळात आम्हाला 2 रुपये, साधूंना 2 रुपयेच दक्षिणा मिळायची, आम्हाला 1 रुपया मिळायची. आणि ती पूर्ण वर्षभराची दक्षिणा एकत्र करून त्यांची पंगत असायची. आणि पंक्तीला 2च पदार्थ किंवा 3च पदार्थ, एक साधी डाळ आणि चपाती आणि भात एवढंच, आणि ताटाला मीठ, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. परंतु त्यांची ती आवडी असायची, दक्षिणा नसायची त्या पंक्तीला बरं का, फक्त भोजन असायचं. परंतु त्या दिवशीचं भोजन आम्हाला एवढं आम्ही जेवायचो पोटभर, आणि आम्हाला कुणालाही कुठला त्रास होत नव्हता, कारण की ती साधी डाळ असायची, त्याच्यामध्ये तेलकट नसायची, जास्त तिखट नसायची, त्याच्यामुळे ॲसिडिटीचा त्रास नाही, सुस्ती नाही, मिष्टान्न नसल्यामुळे आळस नाही, पोथीला उठायचो आम्ही पटकन लवकर. म्हणजे ती पंगत इतकी सुंदर व्हायची, साध्या बाईंची साधीच पंगत, परंतु कार्य मात्र त्याच्यामध्ये असाधारण असं कार्य म्हणजे ते आहे, त्याच्यामधनं निर्मिती व्हायची. म्हणून त्याच्यामध्ये कुठल्याही क्रियेमध्ये तुमचे एक पदार्थ कमी असला तरी चालेल, गोड पदार्थ नसला तरी चालेल, परंतु तुमच्या त्या क्रियेमध्ये गोडवा असला पाहिजे. पंक्तीच्या पदार्थात गोडवा नसला तरी चालेल, गोड पदार्थ नसला तरी चालेल, पण क्रियेमध्ये गोडवा असला पाहिजे. देवापर्यंत ती क्रिया पोचवायची आहे तुम्हाला. तुम्हाला जर का घरातल्या सगळ्या नळांना पाणी आणायचं असेल, तुम्हाला काय करावं लागतं, वरच्या टाकीमध्ये ते पाणी पोचवावं लागतं, नळाला पाणी आपोआप येतं. तसं तुमच्या क्रियेची हाक परमेश्वरापर्यंत पोचवा. एकदा परमेश्वराला पोचली की सगळीकडे ती क्रिया आपोआप पोचणार आहे. तुम्हाला वेगळे पोचवायची गरज नाही आहे, देवाकडे देऊन टाका. देवा हे सगळं तुम्ही बघा. आमच्या अर्जुन देवाने कृष्ण महाराजांकडे रथ देऊन टाकला, सर्व सारथ्य रथाचं त्यांच्याकडे दिलं. परमेश्वर बरोबर त्यांचा रथ चुकीच्या ठिकाणी नेतील का, आता बरोबर सगळ्या योग्यच ठिकाणी नेणार आहेत. तर हे कार्य आहे की आपल्या क्रियेमध्ये तो आवडी असणं गरजेचं आहे. आणि ती विनंती, ते दुःख, तळमळ असलं तर तुमच्याकडे पदार्थ नसला तरी चालतो, कारण की देवाचं भजन पूजन कुठल्याच माध्यमातून करता येत नाही कधीच. कोणी जरी म्हटलं करता येतं तरी नाही करता येत, कारण की आमच्या स्वामींचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही आहे. हे स्वामींचं वाक्य आहे की आमचं भजन पूजन काहीसेनही करता येणार नाही.
आम्ही जर का तुम्ही स्मरण चिंतन आठवण मनन म्हणजे तेच आलं. तुमच्या दंडवतामध्ये तुम्ही 50 दंडवत घातले तरी उपयोगाचे नाहीत, पण तुम्ही 5 दंडवत जर का विनंतीयुक्त घातले तर ते तुमच्यासाठी फायद्याचे आहेत. तुमच्या त्या दंडवतामध्ये काय पाहिजे? स्मरण चिंतन आठवण मनन पाहिजे. तुम्ही पंक्तीचं भोजन बनवता, स्मरण चिंतन आठवण करत करत बनवा. तुम्ही पंगत वाढताय तेव्हा स्मरण चिंतन आठवण मनन, तुम्ही जेवताय तेव्हा स्मरण चिंतन आठवण मनन ठेवा. सगळं हे फायदेशीर तेव्हाच ठरेल जेव्हा हे असेल. नाहीतर सगळ्या गोष्टी आपल्या सारंग पंडितांसारख्या वाया जातील. जर का स्मरण चिंतन आठवण मनन नसेल तर कोरडी क्रिया करू नका नुसती, त्याच्यामध्ये सगळं हे असलं पाहिजे. जसं मी म्हटलं की पुलाव बनवायचं म्हणजे सगळं हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, काजू पाहिजेत, हे जसं तुम्हाला वाटतं तसं तुमच्या क्रियेमध्ये हे सुद्धा असलं पाहिजे. विनंती प्रार्थना ते नसेल तर तुम्ही कितीही चांगल्या प्रकारची बासुंदी बनवा, ती चांगली होईल, बासुंदी चांगली होईल, पण बासुंदी दातृत्वाची क्रिया जी मात्र आहे ती कोरडीच राहील. म्हणून हा एक भाग लक्षात घेतला पाहिजे. तळमळ असली तर काय होतं, तर या लीळेतनं आम्हाला कळतं या लहामाईसांनी तळमळ केली, दुःख केलं, ती दुःख देवापर्यंत पोचलं. किती सोपं काम आहे देवापर्यंत तुमची प्रार्थना पोचवायची. लहामाईसांनी देवापर्यंत प्रार्थना पोचवली आणि त्यावेळेला स्वामी तेवढ्या वेळेपर्यंत गप्प आहेत. का? कारण की त्यांच्याकडनं काहीतरी स्वीकारावं एवढी त्यांची योग्यता नाही आहे. त्यांच्या त्या योग्यतेमध्ये काहीतरी अडथळा आहे. लीळेतले हे बारीक बारीक गोष्टी पण बघा. स्वामींना त्यांनी काय अर्पण करावं तर त्यांच्याकडे काहीच नाही आहे आता उपलब्ध, कारण की त्यांच्या त्या वाहण्यामध्ये अडथळा आहे, म्हणून आता वाहता येत नाही आहे. आता तो अडथळा कधीच नासणार नाही आहे. परंतु लहामाईसांनी या ठिकाणी काय केलं? दुःख केलं, प्रार्थना केली, तळमळ केली. त्याच्यामुळे काय झालं? तो अडथळा नासून गेला. तिथे नासून गेल्यानंतर देव त्यांना म्हणतात की बाबा ह्यांनी सगळ्यांनी केली तुम्ही का नाही केली? तोपर्यंत देव का नाही बोलले? देवाला काही माहिती नाही का त्यांच्याकडे नाही आहे म्हणून? आधीच म्हटले असते यांना द्या, हे वाहतील. तसं नाही झालं, कारण की अडथळा होता. म्हणून तुमच्या क्रियेमध्ये अडथळा असतो, तो अडथळा नासा तर तुमची क्रिया अजून चांगली होणार. जशी आत्ता तुम्ही पंगत करताय होते, पण तुम्ही जर का प्रार्थना वगैरे करून स्मरण करून देवाला विनवणी करून जर का म्हटलं की आमच्याकडनं जे काही दातृत्वाला तुम्ही आम्हाला निमित्त केलेलं आहे त्या क्रियेला चांगलं रूप आपण द्या, चांगली क्रिया सात्विक क्रिया होऊ द्या. म्हणून देवाला तळमळ दुःख केलं, तुमची पंगत एकदम 1 नंबर पंगत तुमची होईल. 1 नंबर तुमचं कुठलंही कार्य होईल, कुठलीही सेवा तुमची एकदम चांगली होईल. तर हे देवापर्यंत ती विनंती पोहोचली आणि म्हणून तो अडथळा नासला, दुःख केलं. आणि मग स्वामी म्हणतात की तुम्ही काहीच व्हायला नाही. नाजी आमते काहीची नाही, ते म्हणतात देवा माझ्याकडे काहीच नाही आहे व्हायला. सर्वज्ञ म्हटले जा हे घागरी आणतू बाहेरी धुवा. स्वामींनी काय केलं? कुणीतरी स्वामींना अर्पण केलेली जी घागर होती, मडकं होतं, किंवा ह्या आत्ताच लखुबाईसांनी दिलेलं असेल, ते स्वामींनी काय केलं? त्यांना म्हटलं की हे घ्या घागर, आणि या ठिकाणी या आरुती हे केळी रिचवा. म्हणजे त्याच्यामध्ये वानामध्ये काय काय असतं? ऊस असतो, बोरं असतात, अजून काय असतं? हरभरे असतात, असं काय काय असतं ते. त्याच्यामध्ये केळीसुद्धा असावीत वाटतं. स्वामी म्हणतात हे केळी रिचवा, जा खोला पाणी अंत रिगा गाळुनी उदक भरा येथ उदक संपादा. हे घागरी आणतू बाहेर धुवा, आत बाहेरून स्वच्छ धुवायला. खोला पाणी अंत बुडकुळूनी भरा, नदीमध्ये जाऊन खोल पाण्यात भरून आणा ती. येथ उदक संपादा म्हणजे आणून फक्त पाणी द्या. माय येथून तुमच्या आख तृतीया संपूर्ण कीजती. तुमच्या अक्षतृतीयाचा जो काही विधी आहे जो तुम्हाला वाटतोय, काही लोकांना असं वाटतं की नाही आम्हाला ते अर्पण केल्याशिवाय समाधान नाही वाटणार. तर त्या दिवशी कोणाचा तरी विधी होता. आता ते मला बोलले आम्ही तुमचं रोज रेकॉर्डिंग ऐकतो, रोज एकदम न चुकता आमच्या घरामध्ये खूप छान असतात वगैरे वगैरे. त्यांचीच छोटीशी पंगत होती आमच्यातच. मग ते म्हणाले बाबा ते गंध अक्षता. म्हटलं हे घ्या, गंध आहे फक्त, अक्षता नाही. अक्षता पण पाहिजे. म्हटलं मी अक्षता वाहू देत नाही, कारण अक्षतेमध्ये भरपूर तांदूळ वाया जातात.
म्हणून आम्ही तांदूळ वाहत नाही, आम्ही फक्त गंध लावतो. ते म्हणजे नाही असं कसं काय, अक्षता लावलीच पाहिजे. म्हटलं तुम्ही माझं निरूपण ऐकत नाही. तुम्ही फक्त लावून देता आणि ते चालू राहता आणि तुम्ही तुमची कामं करत राहता. तुम्ही निरूपण ऐकता पण निरूपणातले विषय तुम्ही ऐकत नाही, सिद्ध झालं म्हटलं. ते जर का तुम्ही ऐकलं असतं तुम्ही आज तांदळासाठी हट्ट केला नसता. तांदूळ खायचा पदार्थ आहे, व्हायचा पदार्थ म्हणजे अक्षता म्हणून तर लावून इकडे तिकडे पाडण्याचा तो पदार्थ नाही आहे. आम्ही जेव्हा एखाद्या कार्यक्रमानंतर आधी काय केलं जायचं, फुलं आणि अक्षता दिल्या जायच्या, 15 वाद्य म्हणायचा तो मग नंतर जेव्हा आम्ही सगळं स्वच्छता करायचो तेव्हा कमीत कमी एका ह्याच्यामध्ये तळ हातावर मातील एवढे तांदूळ त्याच्यावरून निघायचे. त्याच्यात थोडे अजून तांदूळ टाकले तर 2 लोकांचा भात होतो त्याच्यामध्ये. म्हणजे एवढे तांदूळ फेकण्यात जायचे, ते काही खाता येत नाही, काय नाही. म्हणजे हा एक भाग लक्षात घ्या. आणि त्यानुसार जे काही व्हायचं आहे ते अशा पद्धतीने ते वाया गेलं नाही पाहिजे, ते उपयोगातच गेलं पाहिजे. या ठिकाणी स्वामी म्हणतात की हे तुमची अक्षतृतीया आम्ही काय करणार, पूर्ण करणार आहोत. तेही म्हटले, हो का जी मग घागरी घेऊन गंगेसी गेली, अंतू बाहेर धुतली, खोला पाणी अंतू बुडकोळूनी भरूनी घेऊन आली. स्वामींनी सांगितलं तसं इत्यंभूत त्यांनी तो सगळा विधी केला. वाटे उटिले मग गोसाव्यांसी उदक ओळगविले, मग गोसावी स्वीकरिले. मग म्हटले, बाई येथोनी तुमची आख तृतीया संपूर्ण हो. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, स्वामींनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व त्यांनी विधी त्या ठिकाणी केला. घागर घेऊन गेले, स्वच्छ ती घागर आधी पाण्यामध्ये धुतली आणि त्यानंतर ते चांगल्या पाण्यामधनं ती त्यांनी भरून घेतली आणि त्यानंतर ते आणून उदक स्वामींना संपादलं. आता या लिळेमध्ये बघितलं, मडकंसुद्धा या बाईंच्या मालकीचं नाही, उदक पाणीसुद्धा ते नदीचं आहे. यांनी स्वतःच्या पैशाचं असं काहीच नाही त्याच्यामध्ये केलेलं आहे. फक्त त्यांचा तो भाव होता की मला हे अर्पण करा, आजच्या दिवशी मला हे अर्पण करायचं आहे. असं आजकालच्या ह्याच्यामध्ये वाढदिवस असला म्हणजे तो केक कापल्याच गेला पाहिजे. ते माझ्यावेळी मी म्हटलं केक आणू नका बरं का. ते म्हणजे नाही वाढदिवस मग केक पाहिजेच एकदम. म्हटलं असं काही नाही, केक कापल्यानंतरच वाढदिवस होतो असं पण काही नाही आहे. तुम्ही एरवीसुद्धा वाढदिवस आहे म्हणून एवढं जरी झालं तरी वाढदिवस आहेच. कोणी म्हटलं जन्मदिवसाचे अर्धी रुपये तरी वाढदिवस आहेत. तो अमका पदार्थ दिला तरच वाढदिवस असतो असं नाही. तसंच मी सांगतो, एका घरी मी जायचो, ते प्रत्येक वेळी मी काय खायला लागलो त्यांच्याकडे चहा पिला लगेच दक्षिणा लावायची. बरं आत्ता सकाळी गेलो, थोड्यानी परत संध्याकाळी गेलो परत, मग ते परत काहीतरी खायला देणार, परत दक्षिणा लावणार. म्हटलं तुम्ही प्रत्येक दक्षिणा का लावता मला. नाही क्रिया पूर्ण होत नाही. म्हटलं खायला म्हणजे तुम्ही जेव्हा एखादं भोजन देता त्यावेळी दक्षिणा दिलीच पाहिजे असा काही विधी नाही आहे. दक्षिणादान हा दातृत्व विधी वेगळा आहे, द्रव्यदान वेगळा विधी आहे, अन्नदान वेगळा विधी आहे, उदकदान वेगळा विधी आहे. हे सगळे वेगळे आहेत. वस्त्रदान त्याच्यात वेगळं आहे, धातुदान परत वेगळं आहे, त्याचं गोमटं वेगळं लागणार. परंतु हे दान तुम्ही नाही दिले आणि फक्त अन्नदानच दिलं तर त्याचं अन्नदानाचं पूर्ण गोमटं लागतं. दक्षिणा दिल्यावरच अन्नदानाचं गोमटं लागतं असं नाही बरं का. तुम्ही अन्नदान दिलं तर अन्नदानाचं स्वतंत्र गोमटं तुम्हाला लागणार. ते दक्षिणा दिल्यानंतरच ते जर शिक्कामोर्तब होतो. ते काय सरकारी काम थोडीच आहे की पैसे दिल्याशिवाय पुढे काम होणार नाही आहे, की स्वामी म्हणतील हे पैसे 10 रुपये तरी द्या तरच आम्ही तुम्हाला गोमटं लावून येतं, नाही लावणार. दोन्ही क्रिया स्वतंत्र आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला क्रिया करत असताना हा एक भाग लक्षात घेणं गरजेचं आहे की एखादा म्हणजे तीच वस्तू व्हायला गेली पाहिजे. अक्षयतृतीया म्हणजे मडकंच व्हायला पाहिजे असं नाही. आता तुम्ही कधी अक्षयतृतीया असेल तुम्ही सगळे मडकं घेऊन याल, 50 बाया 50 मडके घेऊन येतील, कुठे ठेवायचे. ते मडकंसुद्धा प्रसादात द्यावं लागेल. हे प्रसादाचं मडकं घ्या, ह्याच्याने पाणी पिलं म्हणजे आम्हाला असं मग बनवून सांगावं लागतं. तुम्ही म्हणाल नाही आमच्याकडे मडकं आहे, आम्ही म्हणू की नाही ह्या मडक्याने जर का पाणी पिलात हा प्रसादाचं मडकं आहे, तुमची वृत्ती चांगली होईल, ॲसिडिटी होणार नाही वगैरे वगैरे. हे असं बनवून सांगावं लागतं आम्हाला. आणि यामुळेच अनेक माउथ पब्लिसिटीने शोक्तीचे ज्ञानं निघालेली आहेत. म्हणून त्यावेळेला तेच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे.
मला जे आहे हात जरी जोडले नुसते तरी सगळं अर्पण केल्यासारखंच आहे. म्हणजे त्याच्यात प्रार्थना वगैरे सगळं आलं बरं का. नाही तुम्ही हात जोडून जाल फक्त तसं नाही. मग या ठिकाणी बघायचं झालं तर लहामाईचा एक वयस्कर व्यक्ती आहेत, एक वयस्कर बाई आहेत आणि त्यांच्याकडे व्हायला काय नाही आहे, पण त्यांनी जे व्हायला पाहिजे त्यांच्या मनात जे आहे व्हायचं आहे ते त्यांच्याकडे नाही आहे. परंतु त्यांनी तळमळीच्या माध्यमातून जे मन आहे ते मात्र वाहून बसले. ते आता फक्त औपचारिक मडकं देणं वगैरे आहे, बाकी देवाला ते मडक्याशी काही घेणं नाही आहे. स्वामींना जे पाहिजे होतं तळमळ, दुःख आणि दुसऱ्याच्या विषयीचा चांगला भाव. म्हणजे जर का तिने म्हटली असती ही लखूबाईसा जी आहे ही कधी येऊन पुढे पुढेच करते, हीच देवाचं पूजन करते, असं म्हटलं असतं देवाने स्वीकारलं नसतं यांचं. पण त्यांच्याविषयी चांगला भाव आणि स्वतःला काय निर्वेद अनुताप अनुसो चार्थ असं सुद्धा चतुर्विध दुःखासारखं यांनी दुःख केलेलं आहे की मी निदैव आहे, मी आनंद सृष्टी काही कर्म केले नाही देवाचे आणि म्हणून या सृष्टीमध्ये या क्षणीसुद्धा मला अर्पण करायला काहीच नाही, म्हणून ते दुःख गेलं. आता लक्षात घ्या, त्यांचं मन त्यांनी वाहून टाकलं देवाला, मनातली तळमळ वाहिली त्यांनी, समर्पण वाहिलं. आता मडकं वगैरे वाहणं फक्त त्या बाईच्या समाधानासाठी आहे, बाकी देवाला त्या मडक्याशी काय करायचं आहे. देव तर असे अनेक मडके बनवू शकतात. स्वामी म्हणतात की हे जर प्रवृत्ती झाली तर हे सगळं जे काही डोंगर दिसतो ना त्याचं सोनं करून टाकू आम्ही. परमेश्वर त्या डोंगराचं सोनं करू शकतात, तर मातीचे मडके नाही बनवू शकत का. सगळं काय करू शकतात. त्यांना त्या वस्तूशी घेणं नाही, वस्तू देण्यामागचा जो भाव आहे त्याचं परमेश्वराला घेणं आहे आणि ते परमेश्वर नक्की घेतात. आणि आजच्या या टोमेग्राम लीळेंच्या 9व्या सत्रामध्ये आपण उत्तरार्ध 151 क्रमांकाचे लीळेमध्ये अक्षतृतीये लहामाईचा आणि उदकपान या लीळेवर आपण श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.